पाचोरा शहरात दिनांक 4 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता शिवसेना युवासेना तर्फे संतोष देशमुख सरपंच यांची निर्दयतेने हत्या करण्यात आल्याचे फोटो बातमीद्वारे प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने ठिकठिकाणी आक्रोश व संताप व्यक्त होत आहे। संबंधित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आंदोलने करण्यात येत आहे। अमानुषपणे सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला हे समोर आल्यानंतर शिवसेना युवासेना पाचोरा तर्फे वाल्मिक कराड यांचा प्राथमिक पुतळ्याचे दहन करण्यात आले व सह आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी येणाऱ्या पुढील काळात सुद्धा आम्ही आंदोलने करू असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, शहर प्रमुख भोला पाटील, सुमित सावंत, युवासेना तालुका प्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख सुरेश शिंदे, गणेश चौधरी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेला आहे। आज मंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा झालाय। राजीनाम्याला नक्कीच उशीर झाला, पण काही का होईना सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेतली आणि राजीनामा घेतला। उशिरा का होईना ही 100% शासनाला जाग आलेली होती आणि वाल्मिक कराड व त्याचे सर्व नराधम सहकारी यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी। या शिक्षेसाठी अक्षरशः फास्ट ट्रॅक कोर्टात चाललंय। पत्रकार बांधवांनी सुद्धा अक्षरशः हे व्यथा मांडताना रडू कोसळलं होतं अनेक पत्रकारांना। अशा पद्धतीने पत्रकार बांधवांनी कायम हा विषय जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला, जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला व आता आम्ही आज पुतळा दहन केलंय, पण त्याला फाशी न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन युवासेना व शिवसेनेतर्फे पुन्हा छेडण्याची अशी आम्ही ग्वाही देतो।